असं ते म्हणायचे. पण त्या आठवणी फार वेगळ्या होत्या. अगदी त्यांच्या बाबतीतचं एक होतं, ते फार ओपन माइंडेड होते. आणि म्हणजे माझ्या एका बहिणीला मार्क्स कमी पडले, ती थोडीशी हताश होती. तर 12वीला मार्क्स कमी पडले म्हणून आबांनी तिला नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक आणून दिलं, हे वाच बोलले. ते नाराज होण्यासारखं काही नसतं. आम्ही 5वी 6वीत होतो. आमची शाळा हॉस्टेलला असल्यामुळे प्रत्येक वर्षी ट्रिपला बाहेर घेऊन जायचे. तर घरात कुठलाही निर्णय होताना आबांना तो विचारला जायचा. तर माझ्या चुलत्यांनी एकदा सहज आबांना विचारलं की मुलांना फिरायला जाऊ दे का. तर त्यांचा एका वाक्यात होकार असायचा की जाऊ दे मुलांना फिरायला. आत्ता फिरायला मिळतंय, परत फिरायला मिळेल का नाही मिळेल मला माहित नाही. आणि ते फिरायला पाठवून द्यायचे. फार ओपन माइंडेड होते. जे आम्हाला दाखवणं गरजेचं आहे किंवा जे आम्ही बघणं गरजेचं आहे ते जग बघायची संधी त्यांनी आम्हाला दिली. पण म्हणजे त्यांची बाहेरची जी इमेज आहे ती घरात तसेच होते. म्हणजे बाहेर ते अत्यंत प्रेमळ, अत्यंत म्हणजे कोमल हृदयी आणि म्हणजे मिश्किलपणा त्यांच्यामध्ये एक होता, पण असं त्यांचं होतं. तर हा जो तुझा अनुभव आहे तो तुम्हा तिघाही भावंडांच्या बाबतीत असं होतं? कधी ओरडले, रागावले, कधी फटके पडले, असं झालं? नाही, मला तर पडले नाहीत. माझ्यापेक्षा ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यांना एकदा पडलेलं आहे असं मला ऐकून माहिती आहे. मला ते मी प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघितलं नाही. पण त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. आता सहज कधी बसले तर त्यांना मासे खायला आवडायचे. आमच्याकडे ढवळे